नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या व्लॉग मध्ये. आणि हा व्लॉग आहे ट्रॅव्हल रिलेटेड. आज आम्ही फिरायला असंच निघालोय, जिकडे रस्ता नेईल तिकडे आम्ही जाणार आहोत. माझ्यासोबत आहे माझी वहिनी, माझा भाऊ, माझी बहीण आणि माझा आत्ते भाऊ. आणि आम्ही 5 जण आज फुल ऑन मचवणार आहोत. भेटत राहू आपण तुम्हाला थोड्या थोड्या वेळात. तर मंडळी, आता आम्ही थांबलो आहोत खायला घेण्यासाठी, कारण घरातून निघताना आम्ही काहीच खायला घेतलं नव्हतं. आणि आता सर्वांना भूक लागली आहे, त्यामुळे माझा आत्ते भाऊ तिकडे खायला घेतोय. तो भाऊ आहे माझा, आणि तो आता आमच्यासाठी चिकन घ्यायला थांबलोय. कारण आमचा अचानक प्लॅन झालाय की कुठेतरी छान अशा जागेवर जाऊन चिकन बिर्याणी बनवायचा विथ रस्सा आणि भाकरी. तर बघू पुढे पुढे काय काय होतंय. प्लॅनिंग चालू आहे चिकन घेण्याचं, आणि आम्हाला इथे शॉप दिसलेला आहे. तर आता माझा भाऊ हा उतरून चिकन घ्यायला जाईल. तो चाललाय बघा तिकडे चिकन घेण्यासाठी. तर आता आम्ही घेतलंय ओला मसाला, तांदूळ आणि चिकन मसाला. आता ह्याच्यामध्ये 2 जण व्हेज असल्यामुळे, व्हेज ॲज इन मी आणि माझी बहीण, आमच्यासाठी स्पेशली व्हेज जेवण घेण्यासाठी आम्ही चाललोय. वाव फक्त तिच्यासाठी नाही, मी पण खात नाही रस्सा वगैरे, तर माझ्यासाठी सुद्धा व्हेजच आम्ही घेणार आहोत. माझा भाऊ चाललाय व्हेज काहीतरी घेण्यासाठी. तर आता आमचं सगळं साहित्य घेऊन झालेलं आहे. व्हेज आलेलं आहे, बिर्याणीचं आलेलं आहे, आणि आता आमचा प्रवास चालू होतोय कोदे डॅमच्या रस्त्यावर. एक माणूस तिथे ऑलरेडी आहे, त्याला आम्ही भेटणार. मग आमचं ठरणार की आम्ही नक्की कुठे बिर्याणी बनवणार आहोत. रस्ता इतका सुंदर आहे, लोक इतके भारी आहेत, प्रवास एकदम सुखद होत चाललाय. हे उसाचे ट्रक चाललेत. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या मित्राकडे. हा आहे तो. पण आता असं डिसाईड झालंय की तो आमच्या सोबत येत नाहीये, आणि आम्ही 5 जण पुढे प्रवास करणार आहोत. बाय तरी कर. आता आम्ही आलेलो आहोत कोदे डॅम जवळ. इथून पाठीमागून आम्हाला थेट शेतात जायचंय बरं का. इथे आमची गाडी आहे, इथे आमची सगळी मंडळी आहे. बेत आहे बिर्याणीचा. शो सम एक्साइटमेंट गाईज. रोडचं काम चालू असल्यामुळे आम्ही सगळे चाललो आहोत चालत. तंगडे तोडत पूर्ण कोदे डॅम पर्यंत जायचं आहे. हे आमचं नवीन जोडपं, नवीन लग्न झालेलं, ह्यांना आम्ही घेऊन आलोय स्निक करून घरातून हळूच फिरण्यासाठी. बरं मंडळी, आता आम्ही येऊन पोचलो आहोत कोदे डॅम जवळ. इथे पाठीमागच्या साईडला डॅम आहे, आणि ही आमची गँग. आम्ही आता बघतोय कुठे आम्हाला चूल वगैरे भेटेल बनवायला, म्हणजे आम्ही आमच्या बिर्याणीच्या प्रेपला चालू करू. आहे कोदे डॅम, सुंदर असं आपल्या कोल्हापुरात कोदे डॅम. तर येऊन पोचलो आहोत पाण्याजवळ, म्हणजे जिथून पाणी वाहतंय, जेणेकरून आम्हाला सर्वांना इझी होईल फटाफट आमचं सगळं आवरून जेवायला बसण्यासाठी. सुंदर असं वारुळ आहे. इथे माझा भाऊ दगड गोळा करतोय चूल बनवण्यासाठी, आणि ही सगळे असेच फिरत आहेत, आणि ते सुंदर असं पाणी वाहतंय. मंडळी, आता आमचं चालू झालेले आहे बिर्याणी बनवायला. थांबा तुम्हाला दाखवते. हा आमचा भाऊ जो बनवतोय बिर्याणी, ही माझी बहीण त्याला मदत करत असताना चिकन त्यात गेलेले आहे. आणि आता वाट बघतोय आम्ही दोघी, मी आणि माझी बहीण, की कधी ती बिर्याणी तयार होईल आणि आम्ही खाऊ. रस्सा बनवण्याची तयारी करताना ही पोरं फुल मचवतायत ही पोरं. घाबरत का होईना, पण आमचा रस्सा बनवणं चालू आहे. सगळं क्रेडिट गोज टू अनिकेत, दादा आणि माझी बहीण. त्या तिघांनी मिळून बिर्याणी बनवली आहे आणि रस्सा बनवलेला आहे. आता बरं गाईज, आम्ही आता जेवायला बसलोय. फुल मज्जानी लाईफ चालू आहे. सगळे जेवतायत. रस्सा बिर्याणी सगळं रेडी आहे.
आमचं जेवण झालेलं आहे. ही मुलं आम्हाला कामं लावतायत की जाऊन भांडी घासा, अशी ही मुलं, म्हणजे काय बोलायचं यांना. गाईज, तर आता दीदीला भांडी धुवायला सांगितल्यात आणि ती मला सुद्धा सोबत घेऊन चालल्या. बरं मंडळी, आता आमचं जेवण झालेलं आहे. तिथे तो हात धुतोय, इथे सगळी आमची तयारी चालू आहे इथून निघायची. एक ट्रिप वर्षातून इथे नक्की असते फॅमिली सोबत. ह्यावेळी नवीन वहिनी आहे, सो तिला घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. आता आम्ही चाललो आहोत घरी. झालंय सर्व खाऊन पिऊन मजे करून. आता आम्ही घरी चाललोय, तर तुम्हाला भेटूयात घरी पोहोचून. बाय. तर गाईज, अशा प्रकारे आजची आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. आम्ही सगळे घरी परत आलेलो आहोत. सगळे टोटली थकलेले आहेत, सगळे झोपायला गेलेत. आता मी सुद्धा झोपायला जाते. भेटूया आपण लवकरच पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत ह्या व्लॉगला खूप प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटलाय. बाय.